राम राम साहेब. राम राम. झालं की जेवण? जेवण झालं का? माझं झालं आता. काय नमस्कार मित्रांनो. तर आपल्या योगेश भाऊच्या चॅनलमध्ये स्वागत आहे सगळ्याचं. तर आज गौरी विसर्जन, आज गौरी विसर्जनाच्या सगळ्यांना हार्दिक हार्दिक अशा शुभेच्छा. तर भाऊचं जेवण झालंय, नाश्ता केलाय. तर आमच्या आज तिकडं मळ्यात गेली या महालक्ष्मीला. तर तिथला व्हिडिओ टाकतो मी. मग जाणार आहे मळ्यात. तिथं मी साडे हे देवीला कशा नेसवल्या, त्या लक्ष्मीला कशा नेसवल्या, त्या कशा नाही. त्या दिवशी गेलतो मदत करायला. म्हणलं आज व्हिडिओ काढीन. काल काय मोबाईल दिवसभर चाललाच नाही, काल कॅमेराचा जरा प्रॉब्लेम झाला त्यामुळं. तर आई तिकडे गेली या. भाऊला नाश्ता करून जेवण हे करून दिले. जेवण हे केले भाऊला. दुपारची वेळ झाली या. तर तिथल्या साड्या नेसवलेल्या, परत दोरं घेतलेलं, ही बायका आल्यावर तुम्हाला व्हिडिओ तिथला पाठवून मी. तर बघा काल काय व्हिडिओ सोडणं झालं नाही. तर आमच्याकडच्या गौराया ही कशा असते त्या, म्हणजे आमच्यात नाही त्या, पण तुम्हाला दाखवतो आमच्या तिथलं. मी मदत करू लागायला गेलतो ना, साड्या हे नेसवलेल्या. तर तुम्हाला तिथला अवश्य व्हिडिओ मी बायकांचा दोरं घेतलेला, काही कोणी उखाणे घेतलं तर उखाण्याचा व्हिडिओ तुम्हाला नक्की दाखवून. लक्ष्मीला साड्या कशा नेसवल्या ते मी त्या दिवशी अब्दा, मला लय हौस आहे साड्या नेसवायची, त्याच्यामुळे मी तुम्हाला दाखवून. चला भेटू मग तिथं गेल्यावर. लक्ष्मीला साडी नेसवू लागायला हे आलं तर मी. तर कशा कशा नेसवल्या तुम्हाला दावतो साड्या मी. मला लय हौस आहे गणपतीची, लक्ष्मीची पण. इथं आलतो आमच्या भावाच्या, चुलत भावाच्या मळ्यात, त्यांच्या बंगल्यावर. तर दाखवतो तुम्हाला मी कशा कशा नेसवल्यात त्या साड्या. हे बघा मित्रांनो, इथं जात्यावर दळण दळताना, ही जात्यावर दळण दळताना साडी नेसवलेली. बघा ही जात्यावर दळण दळताना ही साडी मी नेसवली. इथं असं जातं मांडलेलं आहे, इकडं असं पाय पसरलेला आहे तिनं. तर ही सोपा धान्य घेतलेलं आहे. तर ही कशी साडी नेसवली मला सांगा तुम्ही. जात्यावरची कशी आली जुन्या पद्धतीनं, तर मला नक्की कमेंट करून सांगा. आणि मित्रांनो हे बघा, इथं ज्ञानेश्वरी पारायण वाचताना हे बघा, ही गौराई हिची पण साडी मीच नेसवली. इथं पुढं ज्ञानेश्वरी पारायण वाचती ही अशी. म्हणजे माझं डोकं आहे, मी हे केलेलं आहे. आणि इकडे एक आहे तुळशीला पाणी घालताना. हे बघा, हे तुळशीला पाणी घालताना ही एक पॅटर्न केलेला होता. इथं तुळस आहे, इथं असं हे करून तुळस साडी टाकून इथं असं उभा केलेलं आहे तुळशीच्या ह्याच्यात. ही डोकं पण मीच लावलं होतं, मी साडी नेसवली. 2 झाले. आता ही तिसरी. हे बघा, हे अशी बसवलेली आहे धनलक्ष्मी स्वरूपात. हे बघा धनलक्ष्मी स्वरूपात हे अशी बसवलेले, धन देणारी. ही बघा कशी वाटते तुम्हाला, मला नक्की सांगा. हे झाल्या 4. आणि परत दुसऱ्या जातो. हे बघा, ही मुकुट त्यांनी नवीनच आणलेलं आहे वाटतं. आणि बघा ही साडी मीच नेसवलेली बघा, अशी साडी. हो का, पट्टा पद्धत साडी नेसवलेली अशी ही. हे बघा इकडे एक आहे. हे बघा ही अशी साडी नेसवलेली आहे. तर कशी नेसवली कशी नाही मला नक्की कमेंट करून सांगा तुम्ही मला. हे बघा, आणि ही छत पण मीच देऊ लागलेलं आहे. ही पुढची डिझाईन, ही छत, इकडं सगळं पॅटर्न हे केलेलं. हे असं आहे. तुम्हाला मग सांगा कसं नक्की कमेंट करून कसं वाटल्या कशा नाही. तर मित्रांनो अशा लक्ष्म्या बसवलेल्या आहेत, त्या म्या बसवू लागायला आली तो इथं. तर मी येत असतो सारखं इकडं. तर अशा लक्ष्मी अशा पद्धतीने बसवलेल्या आहेत त्या. तर कशा वाटल्या नक्की कमेंट करून सांगा. मी साड्या नेसवलेल्या तुम्हाला साड्या आवडल्या का ह्या. मला लय हौस आहे लक्ष्मी बसवायची. बघू आता
तर असं नेसवले सगळं डोकं मॅच चालवलं आहे. साड्या हे नेसवल्या ह्यांना मदत करायला घालतो. आणि मी अजून 2-4 ठिकाणी साड्या नेसू लागाय पण गेलतो. शनी ह्या दिवसभर नेसवल्या आणि संध्याकाळी परत दुसरीकडे गेलतो. मला आवडतात ते साड्या नेसू लागायला, ही लक्ष्मी सगळं करू लागायला. तर परत दाखवू आपण तुम्हाला बायकांनी उकानं घेतलेलं, दोरं घेतलेलं, म्हणजे आमच्या गावची पद्धत कशी आहे कशी नाही, तर नक्की तुम्हाला दाखवीन मी. तर हे व्हिडिओ सोडलेला ह्याला प्रतिसाद तुमचा असावा. सुवासनीचा सण आहे आणि मला नक्की तुम्ही कमेंट करून सांगा की तुमच्याकडची पद्धत कशी आहे, इकडची आमच्या गावाकडची पद्धत तुम्हाला आवडते का, आम्हाला नक्की कमेंट करून सांगा. आणि एकता जीव सदाशिव चॅनलला कोणी सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. तर मी पुढचा व्हिडिओ तुम्हाला दाखवेल अजून. दोरं कसं घेतात मी तिथं जाऊन सरांच्या इथं सांगेन, बायका बघेन आणि बघितल्यावर तुम्हाला तिथलं उखाणं घेतलेलं घ्यायला सांगन, आरती कशी असते. तर आमच्या भागातली खेड्यातली पद्धत तुम्हाला मी नक्की दाखवायसाठी मुद्दाम व्हिडिओ काढला मी. म्हणलं इकडची पद्धत आमच्या गावची दाखवायसाठी मी तुम्हाला व्हिडिओ काढलाय. तर मी बऱ्याच ठिकाणी 2-4 ठिकाणी साड्या नेसू लागायला, उभा करू लागायला, सगळ्याला मदत करू लागायला जातो, मला आवडतं. तर मी कसं कमेंट करून नक्की सांगा कसं आवडलं आमच्याकडल्या गौऱ्या. आणि तुम्ही कुठल्या भागातनं गौऱ्या बघितल्या हे नक्की मित्रांनो कमेंट करून मला सांगा. हा सुवासनीचा सण आहे माझ्या माय बहिणीनं, नक्की मला कमेंट करून सांगा. आणि भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद. आमच्याकडे अशी दोरं घ्यायची पद्धत आहे. पान, सुपारी, खारी, खोबरं, परत आघाडा, हरळी, फुलं. सवर्ण ताई बोला की, दोरं घेताय कसं काय करताय ती? नाही डबल आहे, 11 आहे. शिंगलनं बांधायत नाही म्हणून डबलच आहे. हा डबल चांगलं होते. एकाने बांधायचं नाही, 2च असते की. बात पण लावताना आपण 2च लावतो जोडी. कसं आहे काय माहिती आता, म्हणजे केलेलं काय माहिती नाही. डबल असलं म्हणजे गाठ बी होती आणि पुरते बी होते. ते म्हणा गणपतीची
महालक्ष्मी सोन्याच्या पाहुरानी ओवाळी कापुरानी भक्ता प्रसन्न झाली महालक्ष्मी जोत चढती डहुलानी हाती तांब्या अमृताचा वाडा पुसती समृताचा महालक्ष्मी आली सोन्याच्या पाहुलानी ओवाळी कापुरानी भक्ता प्रसन्न झाली महालक्ष्मी आली हातातल्या तळबांगड्या महागडल्या मुरसारी पुरुड केसवारी कंपाळी तिळालेली लक्ष्मी आली सोन्याच्या पाऊलानी ओवाळी कापुरानी भक्ता प्रसन्न झाली महालक्ष्मी घरी आहेत गाई म्हशी रवी घुमती डेऱ्यापाशी तिथं नांदत्या दासदासी घरच्या भक्ताला हाक मारी महालक्ष्मी सोन्याच्या पाहुलानी ओवाळी कापुरानी भक्ता प्रसन्न साळी गाळी पेव भरली घरोघरी घरच्या भक्ताला हाक मारी महालक्ष्मी सोन्याच्या पावलानी ओवाळी कापुरानी भक्ता प्रसन्न झाली महालक्ष्मी दोन्ही दरवाजा दिली थाप कशी हिंडती चारी कोण तिथं रमल ती झमन महालक्ष्मी आली सोन्याच्या पावलानी ओवाळी कापुरानी भक्ता प्रसन्न महालक्ष्मी आली जय देवी जय देवी जय महालक्ष्मी वसी व्यापक रूपे स्थूल सूक्ष्म जय देवी कर्पूर व्यासना करून मोरहर दायनी मुनी मुरहरे प्रियकांता कमला काले झटला जन सहस्रेव जय देवी जय महालक्ष्मी वससी व्यापक रूपे स्थूल सूक्ष्मी जय देवी दाखेट कर वकिरणी हटक वाट शशिरास मदनाची जननी जय देवी जय महालक्ष्मी वससी व्यापक रूपे तू स्थूल सूक्ष्मी जय देवी जय अगम्या शिवभाच का गवती सांख्या म्हणती प्रकृती निर्गुण निर्घात गायत्री निज माझ्या निगमाग सारी प्रकटे पद्मावती निज धर्माचारी जय तू स्थूल सूक्ष्मी जय देव अमृतमृते सरिते अधुतते धारी मारी माया पटल पदद्रुपी निर्धारी जय देवी जय महालक्ष्मी वससी व्यापक रूपे स्थूल सूक्ष्मी जय चतुराने कुचित कर्माच्या ओळी लिहिल्या असतील माते माझे निजभाळ कुसोनी चरणात रे पद सुमने क्षाळी मुक्तेश्वर नागर क्षीरसागर बाळी जय देवी जय महालक्ष्मी वससी व्यापक रूपे स्थूल सूक्ष्मी जय नाथ नाते अंबे करुणा विस्तारी वारी वारी जन्म मरणाचे वारी हरी पडलो आता संकट निवार जय देवी जय महिषासुरमर्दिनी सुरवर विश्वरवर दे तारक संजीवनी जय देव त्रिभुवनी भुवनी पाहता तुझे से नाही चारी सरमले परंतु न बोलवे काही साही वाद करता पडलो ते तू भक्ता लागे पावसलाई जय देवी जय महिषासुरमर्दिनी सुरवर विश्वरवर दे तारक संजीवनी जय दे प्रसन्न वदने प्रसन्न होशी निधनाश त्वेषापासून सोडी तोडी भोपाशा अंबे तुझं वाचून कोण पुरविला आशा नरहरी तल्लीन झाला पदपंकजलेशा जय देवी जय महिषासुरमर्दिनी सुरवर विश्वरवर दे तारक संजीवनी त्रिगुणी अवतार त्रिलोक्य राणा नेती नेती शब्द न ये अनुमाना सुरवर मुनिजन योगी समाधीन ध्याना जय देव जय श्री गुरुदत्ता आरती ओवाळी ता हरली भोचिंता जय देव
सभावर अभ्यंकर तू एक दत्त अभाग्यसी कैसी कळले ही मात पराय परतला येत कैसा हेत जन्म मरणाचा पुरलासे अंत जय देव जय श्री गुरुदत्ता आरती ओवाळीता हरली भोचिंता जय दत्त येऊने उभा टाकीला सद्भावे साष्टांगपणे पाद केला प्रसन्न होणी आशीर्वाद दिला जन्म मरणाचा फेरा चुकविला जय देव जय श्री गुरुदत्ता आरती ओवाळीता हरली भोचिंता दत्त दत्त ऐसे लागले ध्यान हरपले मन झाले उन्मन मी तोपणाची झाली बोळवण एका जनार्दनी श्री दत्त ध्यान जय देव जय श्री गुरुदत्ता आरती ओवाळीता हरली भोचिंता जय देव पाहिन रूप तुझे प्रेमे अलंगीन अनंत पूजन भावे ओवाळीन हरिनामा तुम्ही हो माता पिता तुम्ही हो बंधू सखा तुम्ही विद्या गुरु तुम्ही हो सर्व मम देव कायीन वाचा मचिंद्र देवा भुजात्मनामा प्रकृती स्वभावा करोणी यज्ञम समर नारायण हरी समर्पया अचितम कचितम नम नारायण कृष्ण दामोदर वासुदेव हरी श्रीधरन माधवन गोपिका जानकी नायकम रामचंद्र हरे राम 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 हरे कृष्ण कृष्ण गणपती बाप्पा मोरया मंगल मूर्ती मोरया उदबत्ती पोळा ना उदबत्ती पुढे टाकला लागल उदबत्ती नाही तर भाग्यश्री नागनाथ योगेश कैलासपती सासऱ्यांना आयुष्य सुख समाधान समृद्धी धन संपदा यश पाऊस पाणी गुणधर दीर्घायुष्य गुणवत्ता घ्या नाव इकडं करा तोंड हा घ्या नरशिवाच्या देवळाला सोन्याचा कळस हनुमान पाटलाच नाव घ्यायला मला शिवाजी सारखा पुत्र धन्य जिजाईची खुशी कैलास पाटलांचं नाव घेते गौरी विसर्जनाच्या दिवशी घ्या रामाने राज्य दिले भक्तांनी नाकारले संजय पाटलांना सहभागी स्वीकारले घ्या मनीष ताई सागरने सरिता दीपकने ज्योती सुरेश शरणताई घ्या काठ भरलं काठ भौमेश्वरचं नाव घेते शेजारणीच्या पाठोपाठ लेकरांच्या कथेत गेल्यासारखा हे बोध रमेश पाटलां संसार करताना शिंदे थांबा घ्या की बरं नाही काढ नावाचे आग्रह सर्वांचे पोपट रामाचे नावाचे ओठावरती आपण प्रश्न पडतात सणांचे त्याच्या कौतुकासाठी आई वडिलांनी बोबला त्रास शिवाजी पाटलांचं नाव घेतलं करला खास बरं झालं हा सवर्ण ताई नाव घ्या हा घ्या तो का नाव घ्या हा कोण घ्या साधना ताई असू द्या सहज गेले एवढे मोठं कुणाला शिवाजी पाटलांचं कुणाला हा शीतलताई हे नीट घ्या आम्हाला वेळी उमल्याकडे अमोल पाटलाचं नाव घेते दुपारच्या वेळी आता दुपार झाली हा घ्या जित खरे मोठी कानातील कुडीला दत्तात्रय पाटलांचं नाव घेऊन जाऊबाईच्या सोयी घ्या पूजाताई फार मोठ्या समुद्रात छोटीशी होडी सीताराम पाटलांची माझी लागातील जोडी घ्या कविताई पलीकडे नागनागेश वस्तू जयंत पाटलांचं नाव घेते आयुष्य लागलं जास्त
हाय घे तू. आज कढी केली बघा, ते जिरे टाकते ती का माहित नाही बघा. घे की. आठवू दे. हा बरं घ्या. लक्ष्मी ताई घ्या, लांब का असलं लांब घ्या येत असलं तर. आता घ्या. अंकुश पाटलांचं नाव घेते मामींच्या पाठोपाठ. आला का? घ्या मामी ना मंगलताई नाव आले आले. थांबा इकडे इकडे उजेडात दिसत नाही चेहरा. हा. गाडी लक्ष्मीच्या नाकात हरिदास पाटलाचं नाव घेते हळदी कुंकाच्या झोकात. गुलाबाचं फुल देतात कवळ अभिमान नायकाचं रूप कृष्णासारखं सावळं. कानातल्या कुडीला आणि यशवंत पाटलाचं नाव घेते बाबीच्या जोडीला. हा जीवाला नटले नंद माझे मालाने चुड्या मागाने पाठवले. साहेबराव पाटलाचं नाव घेतीन चुड्या मागाने पाठवली. चला मग मित्रांनो, भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. हा सरांचा बंगला आहे, नाही बंगल्यात बसलेत लक्ष्म्या. चला धन्यवाद. तुम्ही नक्की मला कमेंट करून सांगा कुठल्या भागातनं व्हिडिओ बघताय आणि आमच्याकडे लक्ष्म्या गौराया कशा वाटल्या. आणि सजावटी मी करू लागितलेली आहे साड्या नेसवू लागितलेल्या आहे. त्या मला लय हौस आहे लक्ष्मीला जायची साड्या नेसून 4-5 ठिकाणी नेसवले ते. चला मग भेटू पुढच्या व्हिडिओ. तोपर्यंत धन्यवाद, बाय. नक्की कमेंट करून सांगा कुठून कुठून बघितल्या, आमच्याकडल्या दोऱ्या घ्यायचं उखाणं कसं वाटलं. तोपर्यंत बाय.